वसई विरार परिसरात रात्रभरापासून पावसाची संततधार सुरू आहे। तर तिकडे वसई पूर्वेच्या मधुबन परिसरामध्ये 30 माळ्यावरून पडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्या ठिकाणी सध्या मी उभा आहे आणि समायरा करून ह्या इमारतीचं नाव आहे आणि 30 माळ्याची ही बिल्डिंग आहे। आपण जर पाहिलं तर ही पाट ओसी या बिल्डरने आणली होती, म्हणजे अर्धी बिल्डिंग रेडी होऊन तिथे लोक राहण्यासाठी आलेले आहेत आणि अर्ध्या बिल्डिंगला जे आहे की प्लास्टरचं काम सुरू होतं आणि सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जे आहे की हा वरच्या मजल्यावर 30व्या मजल्यावरून बांबूवरून जो मजूर थेट खाली कोसळला। वास्तविक पाहता जेव्हा जोराचा पाऊस असतो त्यावेळी बिल्डिंगच्या बाहेरची कामं बंद करावी लागतात, आतलं फिनिशिंगचं काम सुरू करण्याचे तसं प्रयोजन असतं, परंतु धोधो पावसामध्ये देखील अशा प्रकारचं बांधकाम सुरू होतं। तर दुसरीकडे इकडे जी परांची उभी केलेली आहे, म्हणजे प्लास्टर बांधण्यासाठी जो लाकडाचा साईडने उभा केलं जातं ते वास्तविक पाहता मोठ्या इमारतींसाठी लोखंडाचं उभं करावं लागतं, परंतु इकडे लाकडाची परांची उभी केली होती आणि ह्या मजुराचा हा जागीच पडून मृत्यू झाला। याला महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आणि मलेश काटकरी असं या तरुणाचं नाव आहे। आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आणि अशा प्रकारे बाहेर प्लास्टरचं काम सुरू असताना कुठल्याही प्रकारचे सेफ्टी नॉर्म्स वापरले जात नाहीत। वास्तविक पाहता त्यांना बेल्ट लावला पाहिजे। जर एखादी अशी घटना घडली तर मजूर खाली न येता बेल्टच्या साहाय्याने तो त्याचा जीव वाचू शकतो, परंतु वसई विरार परिसरात याआधी देखील अशाच प्रकारे मजूर पडण्याच्या घटना घडल्या होत्या। खुल्याम इथे भर पावसात अशा प्रकारचं काम सुरू होतं। याची घटना अजून पोलिसांना देखील नाही, कारण पोलिसांना कळलेली नाही। अजून घटनास्थळाचा पंचनामा देखील झालेला नाही। आता दुपारचे जवळपास 4 वाजलेले आहेत, त्यामुळे आता आणखीन अशा सुरक्षेच्या अभावी किती मजुरांचा जीव जाणार याला महानगरपालिकेचे इंजिनियर देखील जबाबदार आहेत, कारण त्यांनी देखील पाहणी करायची असते। पावसाळ्यामध्ये बाहेरचं प्लास्टर वर्क असेल किंवा बाहेरच्या इमारतीचं काम बंद ठेवायचं असतं असे महानगरपालिकेचे आदेश देखील असतात, परंतु त्या आदेशाला हे बिल्डर केराची टोपली दाखवतात, त्यामुळे ही घटना घडलेली आहे। HP लाईव्हसाठी हनीफ पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।